नमस्कार, मी लतिका। आज तुम्हाला मी मिक्स डाळीची आमटी बनवून दाखवणार आहे। तर ह्या वाटीच्या मापाने सपाट वाटी मुगाची डाळ आहे, अर्धी वाटी मसूरची डाळ आहे, सपाट वाटी चण्याची डाळ आहे, अर्धी वाटी तुरीची डाळ आहे आणि अर्धी वाटीला पण कमी उडदाची डाळ आहे। ह्या सगळ्या डाळी मी 10 ते 15 मिनिटं झाले पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत। टोप गरम करत ठेवलाय, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। 1 चमचा तेल टाकायचं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी पहिली चांगली तडतडून देऊया। अर्धा चमचा जिरे, 2 बघा लाल मिरच्या आहेत, कढीपत्ता, 2 चिमूट हिंग पावडर, थोडीशी हळद, ह्याच्यामध्ये बघा 1 दालचिनीचा तुकडा, 1 स्टार फूल, 1 मसाला विलायची, 2 साध्या विलायच्या आणि 2 लवंगा। आता ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला हे थोडंसं हलवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतला, जरी उभा कापून घेतला तरी चालेल। हा कांदा फक्त आपल्याला हलकासा भाजायचा, जास्त भाजायचा नाहीये। ह्याच्यामध्ये लसूण आणि आलं 1 चमचा आहे, 10-12 लसूण आहेत आणि अर्धा इंच आलं, ही पण 1 मिनिटभर आपण परतून घेऊया मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे बघा। हे त्याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचं तंबाट असं मोठं कापून घेतलेलं आहे। आता हे ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे, आपल्याला काय तंबाट सॉफ्ट वगैरे करायचं नाहीये, ते डाळीवर चांगलं शिजेल। गॅस बारीक करायचा, त्याच्यामध्ये 2 चमचे मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे, चवीनुसार मीठ। आता हे मिनिटभर परतून घेऊया। मिनिटभर बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये गरम मसाला पावडर अर्धा चमचा आणि ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला ही डाळ टाकायची आहे। हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, भिजत घालायच्या अगोदर पण आपण ही स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ बघा सगळी टाकून घेतलेली, असं मिक्स करून घ्यायची। गॅस आपला मीडियम आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचे, गरम पाणी टाकायचे। मी एका साईडला बघा गरम पाणी ठेवलं होतं। ही जी मी दाखवली तुम्हाला आमटी, ती 4 ते 5 लोकांना पुष्कळ होईल। आता ह्याच्यामध्ये आपण ना गॅस मीडियम आहे, शिजवून देऊया। आमटी बघा उकळलेली आहे। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि हिला 1 अर्धा तास लागतो शिजायला मीडियम गॅसवर। जर कुकरला जर तुम्ही शिजवले की नाही तर मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या करायच्या, कारण भिजवून घेतल्या की लगेच होतं, काही वेळ लागत नाहीये। तर आपण आता शिजवून देऊया ह्याला। डाळ आपली झालेली आहे बघा, अशा पद्धतीमध्ये शिजलेली, एकदम मस्त अशी शिजते। थोडीशी फिरक्यानं जर तुम्हाला घोटायची असली तर घोटायची, नाहीतर अशी पण छान लागते, 1 नंबर लागते, करून बघा। आणि 4 ते 5 लोकांना पुरते, त्यापेक्षा पण जास्त। म्हणजे तुम्हाला जर कमी लागत असेल तर तुम्ही कमी डाळ टाका, म्हणजे 2-2 चमच्याच्या प्रमाणे टाकायची, सांगितले त्या मापानं। मस्त लागते, तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, भाताबरोबर 1 नंबर डाळ आहे, करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा। आज मी तुम्हाला शेंगदाण्याचं कूट घालून झटपट अशी मेथी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यात तेल टाकून घेऊया। तेल आपण 1 चमचा टाकायचं। खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की आम्हाला शेंगदाणे मेथी दाखवा, तर ही तेल बघा 1 चमचा टाकलेलं आहे आणि चांगलं गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, आता गॅस थोडासा बारीक करते आणि ह्याच्यामध्ये बघा 1 छोट्या आकाराचा चमचा 1 जिरे फक्त टाकायचे आपल्याला। 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या अशा बघा पातळ कापून घेतलेले आहेत, ते उभ्या कापलेले आहेत, तुम्ही छोटे छोटे तुकडे केले तरी पण चालतील। आता हे जरा हलवून घेऊया आपण। लसूण बघा हलकासा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये बघा 7 ते 8 मिरच्या, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही तुमच्या तिखट्याप्रमाणे टाका। कापून टाकल्यात, तुम्ही कुटून जरी टाकल्या तरी चालतील, कारण मोठ्या आकाराच्या 2 पेंड्या आहेत, त्याला आपल्याला मिरच्या जरा तिखट थोडी असावी म्हणून मी तिखट टाकलेल्या आहेत। बिन तिखटाच्या जरी टाकल्या तरी चालेल। आता हे मिनिटभर परतून घेऊया। मिरची बघा भाजलेली आहे, अशा प्रकारे भाजली पाहिजे आणि लसूण बी बघा एकदा छान असा भाजलेला आहे। फक्त जास्त लाल करायचं नाही आणि जळून द्यायचा नाहीये, मग भाजी बघा 1 नंबर लागते। आता ह्या बघा मोठ्या आकाराच्या 2 पेंड्या घेतलेल्या आहेत आणि देठा सकट नीट करून घेतलेली आहे, तर ती टाकून घेऊया। आता ही दिसायला किती जास्त दिसते, पण आता ही झाल्यावरनं थोडीशीच होईल। आता हलवून घ्यायचं। आता इतकी जास्त टाकल्यामुळे हलवून कशी घ्यायची, अशी पकडायची आणि खाली उलटनं घ्यायचं आणि असे बघा खाली सांडत नाही काय नाही, मस्त अशी होते। दिसायला जास्त दिसते पण परत एकदम थोडीशी होते। आता ही जी दाखवते ना मी, ती 4 ते 5 माणसांना पुरेल एवढी मेथी, आणि थंडीच्या दिवसात कशी मेथी खावावी। मेथीच्या मी खूप साऱ्या रेसिपी टाकलेल्या आहेत, मेथी कशी नीट करायची, मेथी वेगवेगळ्या प्रकारे मी तुम्हाला दाखवलेली आहे, मेथीचे पराठे दाखवलेले आहेत। तर आता ही मीडियम गॅस करते आणि होऊन देते। अशा पद्धतीने बघा खाली बसते मेथी आणि पाणी पण जास्त बघा सुटलेलं नाही, का तर आपण नितळून घेतले बघा किती थोडंसं पाणी आहे। भाजी कधी पण स्वच्छ धुतली का नाही की पूर्ण पाणी नितळून घ्यायचं। आता ह्या मोठ्या मोठ्या आकाराच्या बघा 2 पेंड्या होत्या, तर एवढी भाजी झालेली आहे। आता ही भाजी आपली अजून कमी होणार। गॅस आता मी मीडियम केलेला आहे आणि मीडियम गॅसवर आपण आता हिला थोडीशी पाणी आटून देऊया। आत्ताच ह्यात मीठ नाही टाकायचं आणि आत्ताच ह्यात शेंगदाण्याचं कूट पण नाही टाकायचं। ही जी थोडंसं पाणी सुटले नाही, थोडंसं आटल्यानंतर आपल्याला ह्यात टाकायचं। गॅस फास्ट करायचा आणि हलवत राहायचं थोड्या थोड्या वेळानं। मेथीतलं पाणी बघा कमी झालेलं आहे, एकदम थोडंसं पाणी राहिलंय त्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं,
चवीनुसार मीठ आणि वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहे, ती भाजले, 3 मोठे मोठे कुटून घेतलेले, त्याची साल वगैरे काढलेली नाहीये, तुम्हाला जर काढायची असली तर तुम्ही काढू शकता। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यात बघा, शेंगदाणे टाकल्यानंतर आणि मीठ टाकलं, तर मीठ टाकल्यावर पण बघा पाणी सुटतं, तर बघा असं थोडंसं पाणी सुटतं। 2 पेंड्याला बघा आता हे मीठ टाकलं तर एवढं पाणी सुटलेलं आहे। आता गॅस आपला एकदम फास्ट केलेला आहे। आता हे फास्ट गॅसवर आपण भाजी होऊन द्यायची। तर बघा मी देठा सकाळी घेतलेली, देठ खाल्लेली चांगली असते ती, आणि मी मेथी कशी खुडून घेते, कापून घेत नाही। तर आता आपण ही होऊन देऊया मेथी फास्ट गॅसवर, फक्त थोड्या वेळानं हलवायची, नाहीतर लगेच पाणी आटतं, काय जास्त वेळ लागत नाही। बघा अशा पद्धतीनं मेथी झालेली आहे, पाणी पूर्णपणे त्याचं आटलेलं आहे, अशी मस्त अशी होते। आणि अजून एक ह्यात गोष्ट सांगते, चव जर तुम्हाला अजून चांगली पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, थोडंसं तेलाची धार टाकायची, कच्चंच तेल, गरम नाही, आणि मग परतून घ्यायचे 1-2 मिनटं आणि मग खायची, 1 नंबर लागते। अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।